गुड मॉर्निंग. आपण इंटिग्रेशन बाय पार्टचे क्वेश्चन सॉल्व करतो की जर दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील देन देयर हाऊ टू फाइंड आउट द इंटिग्रेशन्स. ठीक आहे. सो इंटिग्रेशन्स कॅन बी फाइंड आउट बाय युजिंग इंटिग्रेशन u into v. ठीक आहे. जर दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील तर आपण इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला यूज करून डायरेक्टली इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. पण u आणि v चे सिलेक्शन्स तुम्हाला LIAT रूल नुसार करावं लागेल. ठीक आहे. L म्हणजे लॉगरिथमिक, Li inverse, then algebraic, then trigonometric functions and then exponential function. या LIT नुसार जे फंक्शन आधी त्याला u कन्सिडर करावं लागेल आणि त्याच्यानंतर v कन्सिडर करावं लागेल आणि मग सरळ आपण इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला यूज करतोय आणि त्याला सिम्प्लिफाय करतोय. ठीक आहे. आपण 5-6 क्वेश्चन्स त्याच्यावरचे बघितले होते की ज्याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन u into v च्या फॉर्म्युला दोन फंक्शन मल्टिप्लाय असतील तर त्याचे इंटिग्रेशन्स फाइंड आउट केलंय. ठीक आहे. पण एक त्याच्या क्वेश्चन मध्ये थोडासा चेंजेस आहे. ठीक आहे. आता थोडेसे हळूहळू थोडेसे स्टेप्स आपण वाढवतोय, थोडे चेंजेस त्याच्यामध्ये करतोय. आता हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथडने सॉल्व करायचा आहे. पण क्वेश्चन दिलाय तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दॅट इज इंटिग्रेशन u upon v च्या फॉर्मॅट मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन u upon v चा फॉर्म्युलाच नाही. ठीक आहे. मग आता log x upon x. ठीक आहे. हा क्वेश्चन सॉल्व करायला आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. आता एक लक्ष द्या, इंटिग्रेशनचे क्वेश्चन सॉल्व करत असताना सगळ्या मेथड तुम्हाला येणं आवश्यक आहे. कुठल्याही मेथड मध्ये कुठलीही मेथड येऊ शकते. ठीक आहे. मग क्वेश्चन नंबर 8 आहे इंटिग्रेशन log x upon x dx. ठीक आहे. आता दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असते सरळ log x आणि जे काय असते x सपोज. सो आपण इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला यूज केला असता आणि त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं असतं. ठीक आहे. पण इथे डिवाइड मध्ये न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर, सो यू कॅन नॉट फाइंड आउट डायरेक्टली इंटिग्रेशन बिकॉज देयर इज नो एनी फॉर्म्युला इन द अवेलेबल इन द इंटिग्रेशन दैट इज u upon v. सो याला u into v मध्ये मला कन्वर्ट करावं लागेल. आता मला u into v मध्ये कन्वर्ट करायचे तर आता हे जे काय आपण टाइप्सचे क्वेश्चन बघतो या टाइपचे क्वेश्चन मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन्स मेथड येणं सुद्धा आवश्यक आहे. काय करणार आपण सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून आपण क्वेश्चन कन्वर्ट करणार मल्टिप्लाय मध्ये. ठीक आहे. आणि दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असतील तर मग आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करणार u into v च्या फॉर्म्युला. ठीक आहे. मग log x upon x. ठीक आहे. सो हे जे काय आपण क्वेश्चन बघणार आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून आपण क्वेश्चन कन्वर्ट करणार बाय पार्ट्स मध्ये म्हणजे दोन फंक्शनच्या मल्टिप्लाय मध्ये आणि त्याच्यानंतर मग u into v चा फॉर्म्युला यूज करून त्याला सिम्प्लिफाय करणार. ठीक. सो आपण सगळ्यात पहिले दिलेला क्वेश्चन आहे. ठीक है. सो I is equal to integration log x. ठीक है. upon x dx. ठीक है. सो put log x चा डेरिवेटिव काय आहे? सॉरी log x चं काय कन्सिडर केलं मी t कन्सिडर केलं. सॉरी या log x ला जर मी t पुट केलं तर log x चा डेरिवेटिव काय येतो 1/x जो इथं प्रेझेंट आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या फंक्शनला प्रूव्ह करतोय की ज्या फंक्शनचा डेरिवेटिव तिथे प्रेझेंट आहे अशा फंक्शनला सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय प्रूव्ह करतोय t पुट करतो. म्हणून मी याला जर x ला न्यूमरेटर डिनॉमिनेटर तर डिनॉमिनेटर चेक करतो. x चा डेरिवेटिव 1 होता असणार मग न्यूमरेटर मध्ये कंपोजिट फंक्शन आहे. मग सगळ्यात पहिले फंक्शनच्या आतमधलं फंक्शन पुट करून बघितलं log x ला आणि log x चा डेरिवेटिव डायरेक्टली इथं प्रेझेंट आहे 1/x. म्हणून मी log x ला काय पुट केलं t पुट केलं. ठीक आहे. मग log x ला जर t पुट केलं तर मला dx dt करण्यासाठी याचं काय घ्यावं लागेल डेरिवेटिव. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log x चा डेरिवेटिव 1/x is equal to dt upon dx. सो dx इकडे मल्टिप्लाय 1/x dx is equal to काय ना dt. 1/x dx is equal to dt. ठीक. मग करा सबस्टिट्यूशन काय ना I is equal to integration log x च्या जागेवर t आणि 1/x dx जागेवर dt. सो तुम्हाला माहिती आहे log t चं इंटिग्रेशन माहिती का? नाही. ठीक आहे. मग आपण log t चं पण इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. जसं आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये क्वेश्चन 7 बघितला log x चं इंटिग्रेशन काढलंय आपण. सो log x चं इंटिग्रेशन आपण बाय पार्ट्स मेथडने काढू शकतो. log x हे इथे काहीच नाही सो इट विल बी कन्सिडर ॲज 1. ठीक आहे. लॉगरिथमिक फंक्शन कॉन्स्टंट अल्जेब्रिक फंक्शन लॉगरिथमिक LIT मध्ये L's पहिले येते. सो log x u आणि तिथे काही एक्सप्रेस म्हणजे 1 म्हणजे काय कन्सिडर केलं काय केलं मी सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून
जे काही फंक्शन होते याला दोन फंक्शनच्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केलं, दोन फंक्शनला मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट केलं. आणि जर दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील तर आपल्याकडे आता त्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन u into v चा. पण त्याच्या आधी u आणि v चं सिलेक्शन करणं खूप आवश्यक आहे. LIT नुसार u आणि v पहिले सिलेक्ट करावं लागेल. आता क्वेश्चन 7 तर बघितलंय, log x चं इंटिग्रेशन काढले, तसं log t चं इंटिग्रेशन काढलं. सो u, ठीक आहे, काय इंटिग्रेशन into v चा फॉर्म्युला u log t इंटिग्रेशन v. आता dt येणार ना, कारण ते t मध्ये कन्वर्ट केलं, dx ला dx नाही येणार, इथे काय ना t येणार, मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u log x into इंटिग्रेशन सॉरी dx नाही येणार ना, dt log t dt. कारण आपल्याला x ची सवय t येणार, dt नाही. तो काय ना log t 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t माइनस इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ log t 1 by t, ठीक है, 1 by t into इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू dt t dt. सो हे dt काय झालं, कॅन्सल. सो हे t आली इथे, काल बघितलं आपण हा क्वेश्चन सेम आहे, क्वेश्चन नंबर 7 इथून समोर फक्त x च्या जागेवर t आले. So t log t minus integration 1 dt. So t log t minus 1 चे इंटिग्रेशन t plus. So t इथनं मी कॉमन काढणार, so t कॉमन काढलं, इथे काय उरलं log t minus t by 1 plus. ठीक आहे. पण आता लक्षात ठेवा, दिलेला क्वेश्चन x मध्ये होता, तर सबस्टिट्यूशन मेथड यूज करावं लागेल, म्हणून आपण त्याला कन्वर्ट केलं t मध्ये, कारण दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे. सो कुठलेही म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल, फायनली तुम्ही जी व्हॅल्यू पुट केली ती फायनलच्या स्टेप्स मध्ये रिटर्नच द्यावं लागेल. म्हणजे इथे सबस्टिट्यूशन मेथड 1 पर्यंत, आणि ते दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये आले तर बाय पार्ट्स मेथड. म्हणजे या क्वेश्चन मध्ये दोन्ही पण मेथड्स आल्या, सबस्टिट्यूशन्स यूज करून क्वेश्चन कन्वर्ट केला बाय पार्ट्स मेथड मध्ये, आणि बाय पार्ट्स मी त्याला सॉल्व केलं. पण आधी सबस्टिट्यूशन्स मेथड यूज केली, म्हणजे याच्या तुम्हाला फायनली व्हॅल्यू जी काय पुट केली होती ती व्हॅल्यू फायनलच्या स्टेप मध्ये रिटर्न द्यावी लागेल. सो आन्सर काय येणार, i t च्या जागेवर log x log t च्या जागेवर log x -1. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. म्हणजे या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता यायला, या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. काय सगळ्यात पहिले दिलेला क्वेश्चन्स तुम्ही सबस्टिट्यूशन्स मेथड म्हणजे बाय सबस्टिट्यूशन्स मेथडने सॉल्व केला. तुम्ही सबस्टिट्यूशन्स केलं आणि तुमचा क्वेश्चन इथून समोर कन्वर्ट केला बाय पार्ट्स मेथडमध्ये, आणि नंतर मग त्याला बाय पार्ट्स मेथडने सॉल्व केला. पण याच्यामध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड आली म्हणून तुम्हाला फायनली t ची व्हॅल्यू द्यावी लागेल. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे. Pause the video to note it down. Then next question number 9. Integration x cube into e raised to x square dx. Exponential function is a composite function. e च्या पॉवर मध्ये x square, so it is the composite function आणि x cube. ठीक आहे. सो याचे इंटिग्रेशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तो आपण याला काय करणार, सिंपली सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून सिंपल दोन फंक्शनच्या मल्टिप्लाय मध्ये त्याला कन्वर्ट करणार, जेणेकरून आपण बाय पार्ट्स मेथड युनिट चा फॉर्म्युला यूज करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग दिलेला क्वेश्चन आहे, इकडे असेल इंटिग्रेशन, इथे x स्क्वेअर आहे, इथं x क्यूब आहे. या x क्यूब ला मी असं लिहू शकतो, इकडे लक्ष द्या, x स्क्वेअर into x into e raised to x square dx. x स्क्वेअर आणि x क्यूब आणि e raised to x square. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, x स्क्वेअर ला जर आपण t पुट केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, twice x. 2 कॉन्स्टंट आहे पण इथे x. ठीक आहे. म्हणजे आपण याला जर पुट केलं तर x dx ला dt लिहू शकतो. ठीक आहे. मग आता मी सबस्टिट्यूशन मेथड यूज करून त्याला बाय पार्ट्स मेथड मध्ये कन्वर्ट करणार. पुट x स्क्वेअर इज इक्वल टू t. सो x स्क्वेअर इज इक्वल टू t जर केलं तर मला dx आणि dt करण्यासाठी डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x सगळ्यांना माहिती आहे. twice x इज इक्वल टू dt अपॉन dx. आता x सोबत काय dx हे 2 नाही आहे,
सो x dx इज इक्वल टू मल्टीप्लाई करके क्या dy dt by x dx का क्या करना है dt by आणि x स्क्वेअर जाएगा ठीक आहे मग सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून क्वेश्चन आपण कन्वर्ट केलाय बाय पार्ट्स मेथड मध्ये x स्क्वेअर जागेवर t into e raised to x square आहे तर e raised to x square च्या जागी x ला काय आपण केलं t आणि x dx च्या जागेवर dt by t x dx च्या जागेवर dt by 2 आणि e x square च्या जागेवर या पद्धतीने ठीक आहे मला हे कॉन्स्टंट आहे याला मी बाहेर करू शकतो 1/2 ठीक आहे इंटिग्रेशन t into e raised to t ठीक सो दोन फंक्शन मल्टीप्लाय मध्ये t आणि e raised to t algebraic function e to the power any variable that is exponential function so by LIAT काय देतो a so u आणि याला then apply the integration into the formula by solve by using by parts method so 1/2 in bracket कारण 1/2 दोन्हीचा कॉन्स्टंट ठीक आहे u की इंटिग्रेशन ऑफ e raised to t dt माइनस इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ आता t असणार आहे आपल्याला x ची सवय आहे व्यवस्थित लिहा t into इंटिग्रेशन e raised to t dt into dt so 1/2 in bracket t what is the integration of e raised to t ठीक है माइनस इंटीग्रेशन what is the derivative of t 1 kx चा k म्हणजे काय 1t चा काय 1 into e raised to t चा इंटिग्रेशन e raised to t ठीक है so 1/2 in bracket t e raised to t minus इंटिग्रेशन 1 into e raised to t पुन्हा याचं इंटिग्रेशन देखील करावे 1/2 t e raised to t minus what is the integration of e raised to t e raised to x so e raised to t plus आता e raised to t दोन्ही ठिकाणी आहे so e raised to t मी कॉमन काढू शकतो so 1/2 e raised to t in bracket t minus 1 plus ठीक आहे आणि फायनली तुम्हाला t ची व्हॅल्यू द्यावी लागेल 1/2 e raised to कारण तुम्ही सबस्टिट्यूशन्स मेथड सुद्धा यूज केली याच्यामध्ये सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून तुम्ही क्वेश्चन कन्वर्ट केला बाय पार्ट्स मेथड आणि मग त्याला सॉल्व केलं इंटिग्रेशन इनटू च्या फॉर्म्युलाने पण फायनली तुम्हाला t ची व्हॅल्यू द्यावी लागेल कारण तुम्ही यूज केले सबस्टिट्यूशन सो t च्या जागेवर x स्क्वेअर सो e raised to x स्क्वेअर इन ब्रॅकेट x स्क्वेअर minus 1 plus that is your final answer ठीक है क्लियर है सगळ्यांना ठीक है तो पॉज द व्हिडिओ सुरू करा then next question number 10 integration x into sin inverse x upon root 1 minus x so that is the numerator and denominator so numerator and denominator चा कुठलाच फॉर्म्युला इंटिग्रेशन्स मध्ये नाहीये ठीक आहे सो आपण काय करतोय याला सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून आपण क्वेश्चन कन्वर्ट करतोय इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड ठीक आहे सो सबस्टिट्यूशन्स मेथड मध्ये आपण न्यूमरेटर डिनोमिनेटर असेल सो मोस्ट ऑफ द चेक द डिनोमिनेटर सो रूट च्या आतमध्ये 1 - x स्क्वेअर सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 - x स्क्वेअर minus 2x सो वरती x आहे तर sin इनवर्स x चं काय करायचं ठीक आहे देन न्यूमरेटर डिनोमिनेटर आपण मग इनवर्स जर असेल आपण न्यूमरेटर चेक करा कारण इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह ठीक आहे सो sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 upon root 1 minus x सो 1 upon root 1 minus x सो या sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह जो प्रेझेंट आहे म्हणून आपण sin इनवर्स x ला काय करणार सो पुट sin inverse x is equal to t so sin x मध्ये मी t पुट केलं तर मला dx साठी t करण्यासाठी काय करावं लागेल डिफरन्शिएट रिस्पेक्टिव्ह सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse x 1 upon root 1 minus x square dx ठीक है is equal to dt upon dx मग हा dx डिवाइड and multiply so 1 upon root 1 minus x square dx is equal to ठीक है sin inverse x ला आपण t पुट करणार आणि 1 upon minus x square dx ला dt पुट करणार मग x चं काय करायचं
सो x न मला t च्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे sin इन्व्हर्स आहे तर इकडे जाऊन काय होईल sin t म्हणजे therefore x is equal to sin मध्ये गेला sin x is equal to काय sin t. जिथे x तिथे sin t, जिथे sin इन्व्हर्स x तिथे t आणि रूट 1 - x स्क्वेअर dx वेगळं याला काय म्हणतात. ठीक आहे. सो करा सबस्टिट्यूशन्स. मग तुमच्या क्वेश्चन कडून होतो बाय पार्ट्स मेथड मध्ये इंटिग्रेशन x च्या जागेवर sin t इनटू sin x च्या जागेवर t बरोबर आणि 1/√1 - x स्क्वेअर dx च्या जागेवर. सो तुमचा क्वेश्चन कन्वर्ट झालाय दोन फंक्शनच्या मल्टिप्लाय मध्ये आणि इंटिग्रेशन. सो sin ट्रिग्नोमेट्रिक d algebraics. सो LIAT काय आहे algebraics. सो u आणि ट्रिग्नोमेट्रिक नंतर येते म्हणून. सो u आणि u चं सिलेक्शन झालंय की सरळ सरळ तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथडचा फॉर्म्युला यूज करणार. तर इंटिग्रेशन u t इंटिग्रेशन ऑफ v sin t dt एवढं लक्षात ठेवा कारण t मध्ये कन्वर्ट केलं सगळ्या ठिकाणी t च येईल. मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ t इनटू इंटिग्रेशन sin t मग काय आहे t पुढे इंटिग्रेशन ऑफ sin t. ठीक आहे ना मायनस cos पुढे इंटिग्रेशन ऑफ sin t मायनस cos मायनस इंटिग्रेशन पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ t 1 kt k x k तर 1t च 1 sin t मायनस cos t dt. ठीक है. तो काय आहे मायनस आले मायनस t cos t 1 लिहायची गरज नाही मायनस बाहेर आलं मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन cos t dt. ठीक है. देन माइनस t cos t प्लस अगेन इंटिग्रेशन ऑफ cos t और इंटिग्रेशन ऑफ cos x sin x. सो काय ना sin t प्लस सो हे झालं तुमचं आन्सर. पण फायनली तुम्हाला t ची व्हॅल्यू तुम्हाला त्यात द्यावी लागेल कारण तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज केलं. t च्या जागेवर sin इनवर्स x. सो मायनस t च्या जागेवर sin इनवर्स x इनटू cos t च्या जागेवर sin इनवर्स x प्लस sin इनटू sin इनवर्स x. t च्या जागेवर तुम्हाला फायनल व्हॅल्यू किती द्यावी लागेल. t च्या जागेवर तुम्ही काय केलेलं आहे sin इनवर्स x मायनस sin इनवर्स x cos t च्या जागेवर sin इनवर्स x प्लस sin t च्या जागेवर sin इनवर्स x. सो इथे तुम्ही हे करू शकता sin आणि sin इनवर्स काय होते कॅन्सल. हे माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये. सो काय ना मायनस sin इनवर्स x इनटू cos इन ब्रॅकेट sin इनवर्स x प्लस इथे कॅन्सल झालं इथे काय होईल x प्लस. सो दॅट इज युअर फंक्शन. ठीक आहे. हे ना तुमचं काय करतोय आपण या टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये की जे काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून क्वेश्चन कन्वर्ट करतोय आपण बाय पार्ट्स मेथड मध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याला बाय पार्ट्स मेथड सॉल्व्ह करतो. म्हणजे या क्वेश्चन मध्ये या टाइपच्या क्वेश्चन मध्ये दोन्ही मेथड्स येतात. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड आणि त्याच्यानंतर बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ फॉर बेटर. Then next question number 11 integration sin into log cos x. ठीक आहे. सो आता याला आपल्याला सिंपल दोन फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कंपोजिट फंक्शन असलं पाहिजे. ठीक आहे. तेव्हा आपण बाय पार्ट्स मेथड आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मग sin x into log cos x. ठीक आहे. सो आपण काय करणार इकडे सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून क्वेश्चन कन्वर्ट करणार बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. सो sin into log cos x. सो कंपोजिट फंक्शन आपल्याला पहिले चेक करू. log च्या आतमध्ये व्हॅल्यू cos x टोटल डेरिव्हेटिव्ह cos x मायनस sin x हे प्रेझेंट. ठीक आहे. प्रेझेंट आहे मायनस नाही आहे. मायनस ची ऍडजस्टमेंट आपल्याला करता येते. पण sin x dx ला आपण dt लिहू शकतो. ठीक आहे. मग सबस्टिट्यूशन्स करणार पुट cos x is equal to t. सो काय cos x dt करणार dx dt करण्यासाठी याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल रिस्पेक्ट x
माइनस sin x इज इक्वल टू dt अपॉन dx, ठीक है। तो dx कडे मल्टीप्लाय sin x dx इज इक्वल टू माइनस d, माइनस किती आहे मल्टीप्लाय मध्ये माइनस d करू, तो sin x dx ला माइनस dt आणि cos x ला करू, ठीक आहे। मग करा सबस्टिट्यूशन काय आहे, r इज इक्वल टू इंटिग्रेशन log cos x च्या जागेवर d आणि sin x dx च्या जागेवर माइनस d, ठीक है। तो माइनस इंटीग्रेशन च्या बाहेर log t dt, ठीक है। You know that how to find out the integration of log t by using integration by parts method, ठीक है। स्टार्टिंग चे क्वेश्चन बघितला आपण, इथे काय दिले म्हणजे दोन फंक्शन log t आणि दुसरं फंक्शन कोणते, सो l k अल्जेब्रिक मध्ये दिले, सो l u आहे हे उरलेलं काही, ठीक है। समोर आहे सो माइनस कांस्टेंट प्लस बाय इन ब्रॅकेट, कारण की माइनस दोन्ही आहे। सो आपल्याला ते इंटिग्रेशन log t चे इंटिग्रेशन आपण करू शकतो बाय यूजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड। log t इथे काहीच नाही त्याच्या बाजूला, म्हणजे आपण काय कन्सिडर केलं जातं 1, म्हणून लॉगॅरिथमिक फंक्शन u आणि 1 म्हणजे सो काय आहे u log t इंटिग्रेशन ऑफ 1 dt माइनस इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ log t into integration 1 dt, ठीक है, ब्रैकेट मध्ये so minus in bracket log t, what is the integration of 1 with respect to t minus integration, what is the derivative of log t 1 by t, what is the integration of 1 with respect to t dt, ठीक है। तो काय आहे minus in bracket log t into t minus dt cancel 1 dt, ठीक है। तो माइनस इन ब्रैकेट t आधी लिहितो t into log t माइनस 1 चे इंटिग्रेशन t प्लस, सो माइनस बाहेर आहे आतमध्ये दोनला मल्टिप्लाय माइनस t log t आणि माइनस माइनस काय प्लस t प्लस, आणि तुम्ही t कॉमन काढू शकता, सो माइनस t बाहेर काढू शकता, ठीक है। सो t बाहेर काढलं उरलं काय माइनस log t प्लस t बाहेर गेलं 1 प्लस, ठीक है। पण तुम्ही सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून क्वेश्चन कन्वर्ट केलाय बाय पार्ट्स मेथड, ठीक है। म्हणजेच तुम्हाला फायनल आन्सर मिळत असताना तुम्हाला इव्हॅल्युएशन द्यावं लागेल। सो i इज इक्वल टू t कशाला पुट केलेलं आहे तुम्ही cos x, मग t च्या जागेवर cos x इन ब्रॅकेट माइनस log cos x plus 1 plus c, so that is your final answer, ठीक आहे। काय केलं आपण या लेक्चर क्वेश्चन्स मध्ये की आपण आधी सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून आपण क्वेश्चन कन्वर्ट केले बाय पार्ट्स मेथड मध्ये, म्हणजे दोन फंक्शनच्या मल्टिप्लाय मध्ये, आणि मग दोन फंक्शनच्या मल्टिप्लायचा फॉर्म्युला यूज केला बाय u into v, आणि त्याच्यानंतर मग त्याचे इंटिग्रेशन फाइंड आउट केलं, ठीक आहे। सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करताय तर फायनल आन्सर देत असताना तुम्हाला जी व्हॅल्यू पुट केली फायनली तुम्हाला रिटर्न द्यावं लागेल। सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट।